आज आपण श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंग घरात बनवून त्याची पूजा कशी करावी याबद्दलचा व्हिडिओ पाहणार आहोत। तर मातीचे शिवलिंग घरात बनवून त्याची पूजा करून त्याचं विधिवत विसर्जन कसं करायचं याबद्दलची परिपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। आज आपण या व्हिडिओतून पार्थिव शिवलिंग कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर शिवलिंग बनवण्यासाठी एखाद्या पवित्र नदीच्या काठची किंवा तलावाची माती घेतली जाते, त्याने पार्थिव शिवलिंग बनवले जाते। पण आपल्याकडे जी माती अवेलेबल आहे ती माती घेऊन सुद्धा आपण शिवलिंग बनवू शकतो। तर इथे मी झाडं लावण्यासाठी जी माती आणली होती ती माती आणलेली आहे आणि त्याचंच मी शिवलिंग बनवणार आहे। तर त्यासाठी ही माती थोडीशी मोठी आहे, तर मी पहिल्यांदा बारीक करून घेणार आहे आणि ती चाळणीने चाळून घ्यायची। अतिशय बारीक अशी आपल्याला माती पाहिजे, म्हणजे आपलं शिवलिंग हे तुटणार नाही किंवा भंगणार नाही। त्यासाठी माती अगदी बारीक चाळणीने चाळून अतिशय बारीक अशी माती आपल्याला घ्यायची आहे। तलावाकाठची नदीकाठची माती का घेतात, कारण की ती खूपच बारीक अशी माती असते। त्या मातीने बनवलेले शिवलिंग हे खूप चिकट आणि स्ट्रॉंग बनते, ते लवकर तुटत नाही। त्यासाठी तलावाकाठची नदीकाठची माती घेतली जाते। त्यासाठी घरातच आपण अशा पद्धतीने अतिशय मऊ अशी माती तयार केलेली आहे। तर चाळून घेतलेली ही माती आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। तर आता ही माती आपण शुद्ध करून घ्यायची। त्यासाठी थोडंसं गंगाजल त्यामध्ये शिंपडून त्यानंतर त्याचं पार्थिव शिवलिंग आपण बनवायचं आहे। तर शिवलिंग हे तुटू नये, पूजा करत असताना ते भंग पाहू नये यासाठी आपण त्यामध्ये अशा पद्धतीने कापूस मिसळायचा आहे। कापूस मिसळल्यानंतर तुम्ही शिवलिंगावर कितीही अभिषेक केला तरी ते शिवलिंग तुटणार नाही। पूर्ण पूजा होईपर्यंत शिवलिंग हे चांगले राहील। त्यासाठी शिवलिंग बनवत असताना त्यामध्ये थोडंसं तुम्ही कापूस घाला। श्रावण महिना हा भगवान महादेवांच्या उपासनेचा विशेष महिना मानला जातो। या दरम्यान पार्थिव लिंग बनवून शिवपूजन केल्याने विशेष पुण्य प्राप्त होतं। पार्थिव शिवलिंग पूजेचं महत्त्व शिवपुराणात देखील सांगितलं आहे। कलियुगामध्ये कुष्मांडा ऋषींच्या पुत्राने पार्थिव शिवलिंगाचं पूजन सुरू केलं होतं। शिव महापुराणानुसार पार्थिव पूजा केल्याने धन, अन्न, आरोग्य व पुत्रप्राप्ती होते। त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळते। माता पार्वतीने देखील पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा केलेली होती शिवाच्या प्राप्तीसाठी। तसेच रामायणामध्ये रामाने देखील भगवान प्रभू श्री रामाने जेव्हा लंकेमध्ये रावणाशी युद्ध केले, तर युद्ध करण्यापूर्वी त्यांनी समुद्र किनाऱ्यावरती पार्थिव शिवलिंग करून त्याची पूजा केली होती असं देखील सांगण्यात येतं। तर आपली कसलीही इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा केल्यास आपली कसलीही इच्छा पूर्ण होते असं सांगण्यात येतं। त्यासाठी श्रावणामध्ये तुम्ही मातीचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करू शकता। तर इथे आपलं शिवलिंग बनवून झालेलं आहे। आता आपण त्याची पूजा करायला घेऊया। तर पूजा करण्यासाठी ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यावरती रांगोळी काढून घ्यायची। रांगोळीला हळदी कुंकू वाहून भूमिपूजन करून घ्यायचं। त्यावरती पाट किंवा चौरंग अंतरायचा, चौरंग मांडायचा। चौरंगावरती पांढरं वस्त्र अंतरायचं आहे। त्यावरती सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घेऊया। तर दिवाला प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहून दिव्याची पूजा करून घ्यायचं। आता दिव्याच्या साक्षीने आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया। पार्थिव शिवलिंगाची सोमवारी तुम्ही श्रावणामध्ये नक्की पूजा करा। पूजा करण्यासाठी सर्वात आधी आपण श्री गणेशा करून घेऊया। तर श्री गणेशाला पहिल्यांदा स्नान घालून घेऊया। तर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या कच्च्या दुधाने, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने आपण स्नान घालून घेतलेलं आहे। त्यानंतर निरांजन ओवाळून घ्यायचं। अशा आपण गणपती बाप्पाला स्नान घालून घेतलेलं आहे। आता गणपती बाप्पाची स्थापना करूया। त्यासाठी थोड्याशा अक्षदा वाहिलेल्या आहेत। अक्षदावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं। त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची। गणपती बाप्पाला हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पित करायचं आणि आपल्या पूजेला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण एका ताट घ्यायचं आहे, तामण घ्यायचं आहे। त्या तामणामध्ये एक उलटी तुम्ही एखादी वाटी किंवा एखादा जी उंचवट भांडं असतं जसं की वाटी, प्लेट असं मांडायचं आहे। त्यावरती बेलपत्र ठेवून बेलपत्रावरती आपण शिवलिंग ठेवायचं आहे। कधीही लक्षात ठेवा, जेव्हा आपण मातीचं शिवलिंग बनवतो तेव्हा ते बेलपत्रावरती स्थापित करा, जमिनीवरती एखाद्या भांड्यामध्ये तसं स्थापित करू नका। मातीचं शिवलिंग बनवलं असेल तर ते एखाद्या बेलपत्रावरती स्थापन करा। तर ही खूप प्रभावशाली अशी सेवा आहे। ज्यांच्या घरी शिवलिंग नाही ते सुद्धा श्रावण सोमवारचा उपवास करत असाल तर अशा पद्धतीने मातीचं शिवलिंग बनवून सुद्धा तुम्ही उपवास करू शकता।
तर 5 पळ्या स्वच्छ पाण्यात त्यानंतर कच्च्या दुधाने आपण अभिषेक घालून घ्यायचे। त्यानंतर गंगाजलानेही तुम्ही अभिषेक घालू शकता, पंचामृताने अभिषेक घालू शकता। श्रावणी सोमवारमध्ये तुम्ही जशा प्रकारे भगवान शिवांना अभिषेक घालू शकता तसा तुम्ही अभिषेक घालू शकता। हे मातीचं शिवलिंग असलं तरी ते भंग पावणार नाही, त्यासाठी तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने शिवलिंग बनवून दाखवलेलं आहे। तुम्हाला हवं तेवढं यावरती अभिषेक करू शकता। पार्थिव पूजनाने अकाली मृत्यूचं भय नाहीसं होतं। महादेवाच्या उपासनेसाठी सर्व लोक पार्थिव पूजा करू शकतात, मग ती स्त्री असो वा पुरुष असो। शिव हा कल्याणकारी असल्याचे सर्वांना माहीत आहे। जो पार्थिव शिवलिंग करून भगवान शंकराची पूजा करतो तो 10,000 कल्पपर्यंत स्वर्गात वास करतो। पार्थिव पूजनाने सर्व दुःख दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात असं शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे। तर श्रावणामध्ये तुम्ही रोज देखील पार्थिव शिवलिंगाची पूजा करू शकतात, त्यामुळे इहलोकात आणि परलोकातही अखंड शिवभक्ती मिळते। पार्थिव शिवलिंग बनवत असताना उत्तर दिशेकडे आपण तोंड करायचं आहे। पार्थिव शिवलिंगाची स्थापना करतानाही त्याचा निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेकडे असावा। तर आपण अभिषेक घालून घेतलेले आहे, त्यानंतर त्यातलं पाणी काढून आपण तीच प्लेट त्याच प्लेटमध्ये धुवून ठेवलेलं आहे। त्यानंतर भगवान शिवांना आपण भस्म अर्पण केलेलं आहे, चंदन मस्तकावरती चंदन लावलेलं आहे, अक्षदा वाहिलेले आहे, जानवं वाहिलेलं आहे, कापसाचं वस्त्र वाहू शकता, बेलपत्र वाहू शकता। तर अशी आपण भगवान शिवांची पूजा करायची आहे। एक विडा मांडलेला आहे, विड्यालाही हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं, एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा, गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा, धूप ओवाळून घ्यायचं, आरती ओवाळून घ्यायची, भगवान शिवांची आरती करायची, गणपती बाप्पाची, माता दुर्गेची, अशी आपण 3 आरत्या करणार आहोत। तर अशा पद्धतीने तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने मातीपासून शिवलिंग बनवून तुम्ही त्याची पूजा करू शकता। पार्थिव शिवलिंग सर्व मनोकामना पूर्ण करते। या शिवलिंगाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केल्याने कुटुंब सुखी राहते। लग्न लवकर जमण्यासाठी, वैवाहिक परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यासोबतच घरातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुमची कोणतीही इच्छा असेल तर इच्छा मनात ठेवून तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करते। अशी ही साधी सोपी पूजा आहे। अशा पद्धतीने तुम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा करू शकता। श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी अशा पद्धतीने पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी। तर आता आपण ही पूजा करून झालेली आहे, तुम्ही सकाळी याची लवकर उठून पूजा करायची आहे आपली नित्याची कामे झाल्यानंतर। तर या शिवलिंगाचं विसर्जन कसं करायचं, तर शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर जोपर्यंत दिवा चालू आहे तोपर्यंत आपण ही पूजा ठेवायची आहे, आणि जेव्हा दिवा संपतो, दिव्यातील जे निरांजन ते संपतं, तेल संपतं, तेव्हा ते दिवा विझल्यानंतर आपण पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करणार आहोत। तर विसर्जन करत असताना आपण त्याच्या खालची प्लेट काढून घ्यायची, त्या ताटामध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये हे शिवलिंग ठेवायचं आणि त्यावरती आपण जलाभिषेक करायचा आहे। जोपर्यंत शिवलिंग पूर्णपणे बुडत नाही तोपर्यंत आपण त्यावरती पाणी ओतायचं आहे, जलाभिषेक करायचा आहे। जल अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। तर पूर्ण शिवलिंग बुडेपर्यंत पाणी आपण त्यामध्ये घालायचं आहे। तुम्ही पार्थिव शिवलिंग घरामध्ये बनवत असाल तर त्याचं विसर्जन ही विधिवत पद्धतीने करायला हवं। पार्थिव शिवलिंग घरात बनवल्यानंतर त्याची पूजा आपण जेवढे मनोभावे करतो त्याच पद्धतीने त्याचं विसर्जन केलं जावं। कधीही त्याचं विसर्जन करत असताना ते हाताने चिंगरून मोडून त्याचं विसर्जन करू नये। अशा पद्धतीने पाण्यात भिजत ठेवून ते पूर्णपणे जेव्हा विरघळून जातं तेव्हाच ते विसर्जित करावं। पार्थिव शिवलिंग विसर्जित करत असताना ते कधीही तुळशीच्या भांड्यामध्ये विसर्जित करू नये, कारण की भगवान शिवांना तुळशी ही अर्पण केली जात नाही, त्यामुळे पार्थिव शिवलिंग कधीही तुळशीच्या कुंडीमध्ये विसर्जित करू नका। तर 2 ते 3 तासानंतर तुम्ही बघू शकता हे शिवलिंग पूर्णपणे विरघळलेलं आहे। आता आपण थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहे, त्यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण विसर्जन करायचं आहे। आता यातलं जे बेलपत्र, जी फुले आहेत ती आपण काढून घ्यायचं आहे आणि ते आपण निर्माल्यामध्ये टाकणार आहोत। तर हे तुम्ही सोमवारच्या दिवशी पूजा करून रात्री असंच तुम्ही विसर्जन करून हे ठेवू शकता। सकाळपर्यंत शिवलिंग पूर्णपणे विरघळून जाईल। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये किंवा तुम्ही जर गावी राहत असाल पुढे झाडे असतील तर झाडांच्या एखाद्या बुडक्यामध्ये हे शिवलिंग विसर्जित करावं।
तर शिवलिंग विसर्जित करत असताना ते तुळशीमध्ये विसर्जित करायचं नाही, दुसऱ्या एखाद्या झाडामध्ये आपण शिवलिंग विसर्जित करायचं आहे। तर तुळस सोडून दुसऱ्या झाडामध्ये हे शिवलिंगाचं पाणी घालायचं आहे आणि हे माती घातल्यानंतर हे जे शिवलिंग आहे ते कुंडीमध्ये मी विसर्जित केलेलं आहे। तर कुंडीमध्ये विसर्जित केल्यानंतर ते पूर्णपणे विरघळून जावं त्यासाठी आपण त्याच ताटामध्ये पूर्ण पाणी घेऊन त्यातली जी शिवलिंगाची माती आहे ती पूर्णपणे ह्या झाडामध्ये घालणार आहोत, ह्या कुंडीमध्ये घालणार आहोत, जेणेकरून त्याचा कोणताही दुरुपयोग होणार नाही। कोणत्याही इच्छापूर्तीसाठी तुम्ही अशा पद्धतीने मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करू शकता आणि त्याचं विधिवत विसर्जन करू शकता। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।